नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी चमचमीत भन्नाट चवीची थंडी स्पेशल सर्वांनाच आवडणारी अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूया। आजची रेसिपी खूप स्पेशल आहे की आपलं चॅनल खूप लवकर मॉनिटाईज झालं आहे। वाटलं सुद्धा नव्हतं की इतकं कमी वेळामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज आणि सर्वांचा इतका भरभरून प्रतिसाद भेटेल। व्ह्यूअर्सचा अगदी छान मनापासून त्यांचे सर्वांचे खूप खूप स्वागत। चला आता सुरुवात करूया। ह्या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या मी ह्या देठ काढून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा मीठ टाकून त्या वाटून घेणार आहे। आता ह्या ठिकाणी मिरची वाटून झालेली आहे। अगदी छान दरदरीत आपण मिरची वाटून घेतलेली आहे। लसूण सोलून घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा आपण दरदरीतच वाटून घेतलेला आहे। तर आपण खलबत्त्यात वाटून घेतलंय, मिक्सरला काढलं तरी चालतो, पण ह्या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला खलबत्त्यातच वाटून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी भरपूर अशी आपण ताजी मेथी घेतलेली आहे, मेथीची भाजी। तर ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। तुम्ही एक वेळेस अशी भाजी नक्की ट्राय करून पहा, नेहमीपेक्षा वेगळी आहे। आपण नेहमी वेगवेगळ्या भाज्या खातोच, पण आज आपण मेथीचीच भाजी पण अगदी साध्या पद्धतीने आणि खमंग बनवायचे। त्यासाठी गॅसवरती ह्या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे आणि 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घेणार आहे। जिरे मोहरी छान तडतडले की ह्यामध्ये आपण जी डाळ घेतलेली आहे, मी ह्या ठिकाणी सुकी आपली चणा डाळ घेतलेली, भिजवलेली घेतली नाही, तीच आपण टाकून दिलेली आहे। 4 चमचे इतकी चणा डाळ घेतलेली आहे आणि 4 चमचे इतके आपण शेंगदाणे घेतले, ते सुद्धा आपण फोडणीतच टाकून दिलेले आहेत। जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलंय ते वाटण आता आपण तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी पाव चमचा इतके हळद घ्यायचे। हळद टाकून झाले की ह्या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे। मीठ मी थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण मिरची वाटते वेळेस थोडंसं मीठ आपण टाकलेलं आहे। आता सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। सकाळपासून आमच्या घरात चालू होतं की मेथीची भाजी तर करायचीच आहे, पण त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची की मसुरीची डाळ टाकायचं। पण त्यापेक्षा मुलांचं असं म्हणणं होतं की मुगाची पण नको आणि मसुरीची पण नको, असं मम्मी काहीतरी वेगळं बनव की जे आम्हाला सर्वांनाच आवडेल। त्यामुळे आज मी थोडं वेगळं बनवलेलं आहे। आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस टाकून झालेत, मिक्स सुद्धा करून झालेले आहे। ह्या ठिकाणी आपण लसूण वाटून घेतलाय, तो आता ह्या ठिकाणी मी टाकून दिलेला आहे। तर मिक्स करून घ्यायचे। अगदी खमंग चमचमीत अशी ही भाजी आहे, सर्वांनाच आवडणारी आहे। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता ह्या ठिकाणी अगदी छान आपली फोडणी तयार झाली, त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता थोडंसं मिक्स करून घ्यायचे। तर फोडणी तर छान तयार झाली, त्यामध्ये जी मेथी कट करून घेतली ती मेथी आता आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मेथी छान तेलामध्ये परतून घेतली आणि थोडी सुकलेली सुद्धा आहे। ह्यामध्ये आपण अर्धी वाटी चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि 1 वाटी साधं वरण, जे घट्ट वरण असतं ते काढून, मी जेव्हा सकाळी वरण लावले होते त्यामधलंच 1 वाटी इथं वरण काढून ठेवलेलं होतं आणि तेच टाकून दिलेलं आहे आणि 1 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे। ह्या ठिकाणी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे। अगदी छान मिक्स करून घ्यायचे, जे की मध्ये गुठळ्या राहणार नाहीत। तुम्ही घाई गडबडीत बनवायचं म्हणलं तर साधं वरण, जर घट्ट वरण तुमच्याकडे तुरीचं नसलं तर तुम्ही नुसतं बेसन पीठ जरी मिक्स करून टाकलं तरी सुद्धा भन्नाट चवीची ही भाजी बनून तयार होते। आता ह्या ठिकाणी छान उकळी आलेली आहे। ह्यामध्ये आपण जे बेसन पीठ कालवून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचे। अगदी मिक्स करत करत आपण हलवत मिक्स केलेलं आहे। एकदम जर टाकलं तर खूप सारे गोळे तयार होतील, त्यामुळे थोडं थोडं करून हलवत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी आपल्याला 5 ते 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून छान शिजवून घ्यायचे। पूर्व तयारी न करता आपली चमचमीत भाजी बनवून तयार झाली। त्यासाठी चटकदार आपल्याला तडका बनवायचे। 2 चमचे तेल टाकून घेतले, तेल छान कडकडीत गरम झाले की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचे, 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जे लसण ठेचून घेतले ते सुद्धा ह्या ठिकाणी मी टाकून दिलेलं आहे। आता ह्या ठिकाणी अर्धी वाटी इतके आपण शेंगदाणे टाकलेले आहेत। थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे, लाल वाळलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत। मस्त आपला चमचमीत तडका बनवून तयार झालेला आहे। वरतून टाकून आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी चमचमीत आपली ही मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही मेथीची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा गव्हाच्या चपातीसोबत सुद्धा खाण्यासाठी अगदी चवीची मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आमच्या घरी तर डाळीपेक्षा सुद्धा सर्वांना ही भाजी अगदी खूपच आवडली। तुम्हाला सुद्धा आवडेल, नक्की ट्राय करा।
सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी बाजरीची जी भाकरी आहे ती माझ्याकडे रेडीमेड आणलेली आहे, मार्केटमधून विकत आणलेली आहे। तशी भाकरी घरी बनवण्यासाठी कसं बनवायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। अगदी छान पातळ अशा भाकरी आपण घरी सुद्धा बनवू शकतो, अगदी कमी साहित्यामध्ये झटपट, अगदी काही न मिक्स करता आपण ह्या भाकरी घरी सुद्धा बनवता येतात। ते तुम्हाला कसं करायचं पाहायचं तर कमेंट करून सांगा। आता वेळ झालेली आहे टेस्ट करून पाहण्याची। चला तर मी टेस्ट करून पाहते की ही भाजी कशी झाली आहे। अगदी ठिसूळ भाकरी सोबत खाण्यासाठी भन्नाट खमंग चवीची तडका टाईप आपल्या भाजी तयार झालेली आहे, अगदी मस्त खमंग चटपटीत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।